नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी TYBAचाच आपला जनरल हिस्ट्री पेपर 3 तर त्याचंच प्रकरण तिसरं घेणार आहोत. आपला 20व्या शतकातील जग जो काय जनरलचा पेपर आहे त्यामधलं पहिलं प्रकरण आपण यूट्यूबच्या माध्यमातून घेतलेलं आहे. यूट्यूबचे लेक्चर आपण कॉलेजच्या याच्यावर टाकलेले आहे, यूट्यूब चॅनलवर मी देखील आपल्या ग्रुपवर पाठवलेले आहेत. त्यानंतर दुसरं जे काही प्रकरण होतं पहिले महायुद्ध ते प्रकरण आपण गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन घेतलेलं आहे. आणि आता हे तिसरं प्रकरण रशियन राज्यक्रांती आपण पाहणार आहोत. तर मग काय काय पाहायचं ह्या प्रकरणामध्ये आपल्याला, तर या रशियन राज्यक्रांतीची कारणं आपल्याला पाहायची आहे, रशियन राज्यक्रांतीचे परिणाम देखील आपल्याला पाहायचे. त्यानंतर लेनिनने जी काय साम्यवादी रशियाची जडणघडण केली त्या अनुषंगाने लेनिनची कामगिरी आपल्याला पाहायची आहे. लेनिनचं नवीन आर्थिक धोरण जे काय होतं ते देखील पाहायचं आहे. त्यानंतर लेनिननंतर जो काय स्टॅलिन रशियाचा अध्यक्ष झाला त्या स्टॅलिनची कामगिरी काय होती, त्याने जी पंचवार्षिक योजना जी काय अंमलात आणलेली होती ती पंचवार्षिक योजना कशी होती तर ते देखील आपल्याला पाहायचं. म्हणजे रशियाच्या जडणघडणीमध्ये लेनिन आणि स्टॅलिनची जी काय कामगिरी आहे ती देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. पण त्याआधी आपल्याला ही रशियन राज्यक्रांती जी काय आहे ती समजावून घ्यायची आहे. मग त्यामध्ये पहिल्यांदा आपण कारणे पाहणार आहोत. तर सर्वसाधारणपणे आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये जी काही फ्रेंच राज्यक्रांती घडून आली 1789मध्ये युरोपच्या इतिहासामध्ये, तर त्या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हे जे काही तत्त्व होती ही मोठ्या प्रमाणामध्ये दिलेली होती. उदारमतवादी जे काही तत्त्वज्ञान होतं ते देखील फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेलं होतं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी काही क्रांती झाली ती म्हणजे रशियन राज्यक्रांती, की जी पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये झालेली होती, 1789मध्ये झालेली होती. आणि ह्या रशियन राज्यक्रांतीने मोठ्या प्रमाणावर जो काही साम्यवाद आहे, समाजवाद आहे तो जगाला दाखवून दिलेला होता. किंबहुना त्यानंतर अनेक देशांमध्ये ही समाजवादी किंवा साम्यवादी जे काही धोरण आहे ती धोरणं त्या त्या देशांमध्ये राबवली गेलेली होती असे आपल्याला लक्षात येईल. सर्वसाधारणपणे हे जे काही विश्वव्यापी असं जे काही स्वरूप आहे ते साम्यवादाला आणि समाजवादाला या रशियन राज्यक्रांतीनंतरच खऱ्या अर्थाने प्राप्त झालेलं होतं. आणि त्यामध्ये लेनिन आणि स्टॅलिनने जी काही कामगिरी केलेली होती ती कामगिरी अतिशय महत्त्वाची होती असे आपल्याला लक्षात येईल. कार्ल मार्क्स जो काय होता याच्या साम्यवादी त्याचं जे काय धोरण होतं, तत्त्वज्ञान होतं, त्याला आदर्श मानूनच लेनिनने ही रशियन राज्यक्रांती जी काय होती लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये घडून आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा जो काय वाटा होता तो अतिशय महत्त्वपूर्ण होता असं आपल्याला लक्षात येईल. खऱ्या अर्थाने ही कामगारांची आणि शेतकऱ्यांची क्रांती होती असं म्हटलं तरी चालेल. याला बोल्शेविक क्रांती असं देखील संबोधलं जातं. मग या क्रांतीचे कोणकोणते कारणं आहेत तोही भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर सर्वसाधारणपणे या क्रांतीपूर्व काळामध्ये रशियामध्ये परंपरागत अशी झार राजेशाही जी काय होती ती अस्तित्वात होती. अतिशय भ्रष्टाचारी, अतिशय अनियंत्रित, अतिशय अन्यायग्रस्त, दडपशाहीवादी अशी ही झारशाही होती. आणि या झारशाहीला उद्ध्वस्त करण्याचं जे काही काम आहे ते लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये 1917मध्ये की जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्या काळामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं. आणि लेनिनने देखील काय केलेलं होतं, कार्ल मार्क्सचं जे काय समाजवादी तत्त्वज्ञान होतं ते अंगीकारून ही क्रांती जी काय होती ती शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या माध्यमातून घडून आणलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मग या क्रांतीसाठी अनेक सामाजिक कारणं कारणीभूत ठरलेली आहेत, आर्थिक कारणं आहेत, राजकीय कारणं आहेत. प्रजेने जी काय जमिनीची मागणी केलेली होती, कारण सामान्य लोकांकडे जमीन नव्हती, ती जमीन सर्व उमराव या लोकांकडे होती, सरंजामदारांकडे होती. त्यामुळे त्या जमिनीची मागणी देखील अतिशय महत्त्वपूर्ण कारण ह्या क्रांतीचं ठरलेलं आहे. कामगारांची जी काय स्थिती होती अतिशय बिकट होती, दयनीय होती, ते कारण ठरलेलं आहे. रशिया जपान युद्ध जे काय होतं 1904-05चं ते एक अतिशय महत्त्वपूर्ण कारण ठरलेलं आहे. 1905मध्ये आधी क्रांती झालेली होती, ती क्रांती कशी दडपून टाकलेली होती ते देखील महत्त्वपूर्ण कारण रशियन राज्यक्रांतीसाठी घडून आलेलं होतं, महत्त्वपूर्ण ठरलेलं होतं. त्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि 17पर्यंत अतिशय परिमित अशी हानी जी काय रशियाची झाली होती देखील ते कारण महत्त्वपूर्ण असं क्रांतीसाठी ठरलेलं होतं. आणि दुसरं शेवटचं महत्त्वाचं जे काय कारण होतं ते म्हणजे कार्ल मार्क्स जे काय तत्त्वज्ञान होतं ते तत्त्वज्ञान डोळ्यासमोर ठेवूनच लेनिनच्या नेतृत्वाखाली ही जी काय क्रांती आहे ती शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी घडवून आणलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मग नेमकी ही कारणं काय काय आहेत त्याचा देखील आढावा आपण विश्लेषणात्मक दृष्टीने घेऊया. सर्वसाधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे युरोपामध्ये 19व्या शतकामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक जे काही
स्थित्यंतर झालेली होती ती स्थित्यंतरं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. लोकशाही पद्धतीने अनेक राज्य जे काय होते, अनेक राष्ट्र युरोपामध्ये अस्तित्वात आलेले होते. मात्र यापासून रशिया जो काय होता तो अलिप्त राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. रशिया तसा मागास इतर देशांच्या रशियन राज्यक्रांतीपूर्वी होता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे युरोपामध्ये जेव्हा ह्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, उदारमतवादी तत्त्वज्ञान यांनी जे काही बाळसं धरलेलं होतं तेव्हा मात्र हा रशिया अनभिज्ञ होता, मागासलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये राष्ट्रवादाची जी काही चळवळ सुरू झालेली होती त्यापासून रशिया जो काय होता, रशियन राज्यक्रांतीपूर्वी झार राजवट त्या ठिकाणी असल्यामुळे, अतिशय अनियंत्रित, अन्यायी, दडपशाहीवादी राजवट असल्यामुळे रशिया त्यापासून अलिप्त होता असे आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने रशियन राज्यक्रांती जी काय होती ती 1917मध्ये घडून आलेली होती. लेनिनच्या नेतृत्वाखाली ती घडून आलेली होती असं आपण पाहिलं. मग त्यासाठी कोणकोणती कारणीभूत आहेत ते आपल्याला क्रमाक्रमाने या ठिकाणी पाहावं लागेल. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे काय कारण होतं ते म्हणजे सामाजिक कारणं जी काय होती ती कारणीभूत ठरलेली होती. मगाशी सांगितल्याप्रमाणे 20व्या शतकामध्ये रशिया जो काय होता तो मध्ययुगीन ज्या काही संस्था होत्या, मग धर्मगुरू असतील, धर्मसंस्था असतील, त्यांच्या जोखडाखाली होता, त्यांच्या नियंत्रणाखाली होता असं आपल्याला लक्षात येईल. शेतकरी वर्गाचा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरणा होता. मात्र हे उमराव असतील, अमीर असतील, सरंजामदार असतील, जमीनदार असतील, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था त्यांनी करून टाकलेली होती. आणि त्यामुळे सामान्य जी काय रयत होती त्या रयतेमध्ये आणि ह्या उमराव आणि जमीनदारांमध्ये जमीन आसमानचं अंतर होतं. फार मोठी दरी जी काय होती ती दरी सामाजिक यांच्यामध्ये निर्माण झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. हे जे काय उमराव होते, जमीनदार होते, अतिशय चैनी विलासी असं जीवन जगत होते. आणि त्यामुळे एकूणच जे काय होतं रयतेवर फार मोठ्या प्रमाणामध्ये अनन्वित अत्याचार जे काय होते ते या जमीनदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते. रयतेवर मोठा अनन्वित अत्याचार जो काय होता त्या अमीरराव आणि जमीनदारांकडून सुरू होता असं आपल्याला लक्षात येईल. रयतेची जी काय बंड होत होती, सर्वसामान्य शेतकरी जे काय बंड ह्या उमराव आणि जमीनदारांच्या विरोधामध्ये करत होती ती पाशवी बळाच्या सहाय्याने हे अमीर उमराव जे काय आहे ते दडपवून टाकत होते. कारण त्यांना राजाचा वरदहस्त होता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे फार मोठ्या प्रमाणामध्ये हाल जे काय होते ते होत होते असं आपल्याला लक्षात येईल. मध्यमवर्ग जे थोड्याफार प्रमाणामध्ये असत होता, मात्र मध्यमवर्ग जो काय होता तो रशियामध्ये अभावानेच होता असं देखील आपल्याला लक्षात येईल. म्हणजे सर्वात जास्त संख्या जी काय होती सामान्य रयतेची होती, शेतकऱ्यांची होती, मजुरांची होती, कामगारांची होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर रशियात जे काय औद्योगिकरण जे काय झालेलं होतं ते देखील युरोपच्या मानाने फार उशिरा झालेलं होतं. आणि त्यामुळे हे जे काही इथले उद्योगपती होते, रशियातले कारखानदार होते, ते इतर युरोपियन देशांशी तुलना करू शकत नव्हते, स्पर्धा करू शकत नव्हते. आणि त्यामुळेच एकूणच त्यांना इथली जी काही मजुरी असेल त्या मजुरीचे जे काही दर असतील ते दर अतिशय कमी प्रमाणामध्ये त्यांनी ठेवलेले होते. त्यामुळे कामगारांवर मोठा अन्याय होत होता असं आपल्याला लक्षात येईल. कामगारांना किंवा मजुरांना जादा तास काम करून अतिशय कमी वेतन दिलं जात होतं. आणि त्यामुळेच एकूणच ह्या कामगारांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड जी काय होती, प्रचंड असंतोष जो काय होता तो ह्या राजेशाही विरुद्धात निर्माण झालेला होता. आणि त्यामुळेच लेनिनच्या नेतृत्वाखाली ही जे काय शेतकरी प्रजा जी काय होती, सामान्य प्रजा जी काय होती, कामगार मजूर जे काय होते ते लेनिनच्या नेतृत्वाखाली एका झेंड्याखाली एक झालेले होते. आणि त्यांनी 1917मध्ये म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू असतानाच ही जी काय क्रांती आहे ती क्रांती घडवून आणलेली होती. किंवा क्रांतीसाठी पोषक वातावरण जे काय होतं ते शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी सामान्य प्रजेने केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे सामान्य लोकांचे असे हाल होत होते आणि त्यामुळे सामान्य जनता एकवटून उठलेली होती, पेटून उठलेली होती, जागृत झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला सामाजिक कारणं पाहिल्यानंतर आर्थिक कारणं जी काय आहे ती कारणं पाहिजे. तर सर्वसाधारणपणे आपण पाहिलं रशिया जो काय होता तो मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर युरोपियन जे काय देश होते त्यांच्या मानाने अतिशय मागासलेला होता. आणि त्यामुळे ह्या आर्थिक मागासलेपणातच ह्या क्रांतीची बीजं होती असं आपल्याला लक्षात येईल. कारण एकूणच सर्वसाधारण जी काय प्रजा होती, सामान्य जी काय रयत होती, त्यांच्यामध्ये कमालीचं दारिद्र्य जे काय होतं ते पसरलेलं होतं, दुःख होतं, पिळवणूक होती. हे जे काय अमरराव त्यानंतर जमीनदार जे काय लोक होते, सरंजामदार जे काय होते
ते सामान्य प्रजेचे फार मोठ्या प्रमाणामध्ये हाल करत होते. अनन्वित अत्याचार जे काय होते ते सामान्य प्रजेवर होते आणि त्यामुळेच रयत जी काय होती ती खडबडून जागी झालेली होती. आर्थिक कमालीचं दारिद्र्य पसरल्यामुळे हे कामगार असतील, मजूर असतील, साधे शेतकरी असतील, ते आता एकत्र आलेले होते. लेनिनच्या माध्यमातून त्यांना नेतृत्व मिळालेलं होतं आणि ते आता ह्या राजेशाही विरुद्ध परंपरागत चालत आलेली ही जी काय झारशाही होती, झार राजेशाही होती, याच्या विरोधामध्ये आता एकत्र आलेले होते. कारण सातत्याने या झारची जी काय राज्यव्यवस्था होती अतिशय भ्रष्टाचारी होती, अतिशय हुकुमशाही राज्यपद्धती ती होती. अनन्वित अत्याचार जे काय होते ते मोठ्या प्रमाणात प्रजेवर होत होते. अन्यायी जे काय कायदे होते ते त्यांनी त्याची अंमलबजावणी केली असल्यामुळे सामान्य प्रजा त्या अन्यायी कायद्यांना त्यातून भरडली जात होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि सर्वात म्हणजे जी काय बाजू जी काय ही झार राजेशाही घेत होती ती अमीर उमराव जे काय होते त्यांची बाजू घेत होती. सरंजामदारांना फार मोठ्या प्रमाणात त्यांचा वरदहस्त होता सरंजामदारांवर आणि त्यामुळे या सामान्य प्रजेने, शेतकऱ्यांनी, कामगारांनी लेनिनच्या नेतृत्वाखाली ते एकत्र येऊन या आर्थिक कारणांमुळे दारिद्र्य फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सर्वसामान्य प्रजेमध्ये निर्माण झाला असल्यामुळे, समाजात निर्माण झाला असल्यामुळे त्यांनी आता ही झारशाही उलथवून देण्यासाठी ते लेनिनच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले होते. म्हणजे असे अनेक आर्थिक कारणं जी काय होती ती आर्थिक कारणं या रशियन राज्यक्रांतीसाठी कारणीभूत ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि एकूणच जगापेक्षा रशियाचं जे काय मागासलेपण होतं, विशेषतः आर्थिक मागासलेपण याला कारणीभूत ठरलेलं होतं आणि त्यामुळेच या सरंजामदारांना, अमीर उमरावांना तोंड देण्यासाठी आता सर्वसामान्य प्रजा जी काय होती ती एकवटलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यातूनच ही रशियन राज्यक्रांती जी काय होती ती 1917मध्ये घडून आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आर्थिक कारणं जी काय होती ती ह्या रशियन राज्यक्रांतीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला तिसरं पाहायचं ते म्हणजे राजकीय कारणं. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही झारशाही जी काय होती रशियामध्ये परंपरागत अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली होती. मध्ययुगातही मोठ्या प्रमाणामध्ये ही जी काय झार राजेशाही होती त्यांनी आधुनिक युरोपपासून, लोकशाही युरोपपासून रशियाला बाजूलाच ठेवलेलं होतं, अंधारातच ठेवलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे एकूणच राजकीयदृष्ट्या ही जी काय झारशाही होती ती अत्यंत खरं तर ती दुबळी होती. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये माजलेला होता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता त्या भ्रष्टाचारामध्ये होरपळली जात होती असं आपल्याला लक्षात येईल. संपूर्ण रशिया जो काय होता पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये अपरिमित अशी हानी रशियाची झालेली होती. जर्मनीने ती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. तो भाग आपण पुढे पाहणार आहोत. मात्र एकूणच वातावरण जे काय होतं पहिल्या ह्या राज्यक्रांतीपूर्वी अतिशय दिवाळखोरीचं वातावरण रशियाचं बनलेलं होतं आणि त्यामुळे प्रजेच्या हालांना पारावार राहिलेला नव्हता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि एकूणच हे या उलट रशियातले जे काही राजे होते त्यांचं जे काही कुटुंब होतं ते अतिशय सुखासीन आणि ऐशोआरामी असं जीवन जगत होते असंही आपल्याला लक्षात येईल. मोठ्या प्रमाणामध्ये सुखासीन आणि भ्रष्टाचार त्यांचा जो काय होता तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. हुकुमशाही प्रवृत्ती जी काय होती ती मोठ्या प्रमाणामध्ये बळावलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रजेवर दडपशाही जी काय होती ती मोठ्या प्रमाणावर राबवली जात होती. दडपशाहीने जनता जी काय होती ती त्रस्त झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. झार निकोलस दुसरा हा क्रांतीपूर्व काळामध्ये रशियाचा राजा होता आणि हा झार निकोलस दुसरा जो काय होता अतिशय दडपशाही होता, अतिशय भ्रष्टाचारी होता आणि त्यामुळेच प्रजा जी काय होती ती खवळून उठलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. जे काही राजकीय अधिकार जनतेला द्यायला पाहिजे होते ते या झार निकोलस दुसऱ्याने दिलेले नव्हते आणि त्यामुळेच प्रजा जी काय होती ती प्रजा ह्या झारच्या विरोधामध्ये एकवटलेली होती आणि लेनिनच्या नेतृत्वाखाली ही जी काय प्रजा होती ती एकत्र आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच झारची जी काय पत्नी होती झरीना ही देखील अतिशय दडपशाहीवादी होती. त्यानंतर रासपुतीन हा जो काय राजकीय सल्लागार त्यांचा होता तो देखील त्यांना अतिशय चुकीचे सल्ले ह्या राजा आणि राणीला देत होता आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वैमनस्य जे काय होतं ते रशियामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि त्यामुळेच प्रजा जी काय होती ती लेनिनच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेली होती आणि त्यांनी 1917मध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्येच ही जी काही राज्यक्रांतीची जी काही ठिणगी आहे ती पेटवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळेच ही जी काय क्रांती आहे ती लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियन राज्यक्रांती घडून आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा की जो या
क्रांतीसाठी महत्त्वपूर्णरित्या कारणीभूत ठरलेला होता तो म्हणजे प्रजेची जी काय होती, जमिनीची जी काय मागणी प्रजेने केलेली होती ती या झारशाहीने नाकारलेली होती. कारण सर्वात जास्त जमीन जी काय होती ह्या अमीर, उमराव, सरदार, त्यानंतर जमीनदार जे काय लोक होते यांच्याकडे होती आणि त्यामुळे प्रजेकडे, सर्वसामान्य प्रजेकडे अजिबातही जमीन नव्हती. त्यांना कसण्यासाठी जमीन नव्हती. ते जे काय सरंजामदारांचं किंवा हे जमीनदार लोक जे काय होते त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये जमीन कसून घेत होती, मात्र त्यांना अजिबातही त्याचा मेहनताना जो काय आहे तो त्यांना दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस दयनीय झाली होती, बिकट झालेली होती आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रजेने जी काय होती ती जमिनीची मागणी राजाकडे केलेली होती. विशेषतः तो 1861मध्येच झार अलेक्झांडर जो काय राजा होता त्याच्याकडे ही मागणी केलेली होती, मात्र त्याने ती फेटाळून लावलेली होती. काही प्रमाणामध्ये जमीन देण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र त्यामुळे काहीच फरक जो काय होता तो पडलेला नव्हता असं आपल्याला लक्षात येईल. आणि सर्वात मोठी जमीन जी काय होती जमीनदार, सरंजामदार, अमीर, उमराव या वर्गाकडेच होती. सरकारी अधिकाऱ्यांकडे, राजकीय अधिकाऱ्यांकडे ती जमीन होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे प्रजेने जी काय वारंवार जमिनीची मागणी केलेली होती त्याला तिलांजली सातत्याने दिली जात होती. धर्मगुरू, सरंजामदार यांच्या बळावरच ही झारशाही जी काय होती ती अस्तित्वात होती. त्यामुळे झारशाही या सरंजामदारांना, धर्मगुरूंना दुखावत नव्हती आणि त्यांच्याच ताब्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये अमीर, उमराव यांना पण दुखावू शकत नव्हती. आणि त्यांच्याच ताब्यामध्ये ही सर्वात जास्त रशियाची जमीन असल्यामुळे राजाचा वरदहस्त त्यांना होता आणि त्यामुळे वारंवार जरी प्रजेने जमिनीची मागणी केलेली असली तरी सर्वसामान्य लोकांना मात्र जमीन मिळत नव्हती. आणि त्यामुळेच हे सर्वसामान्य शेतकरी जे काय होते ते पेटून उठलेले होते. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं जे काय काम होतं ते लेनिनसारख्या नेत्याने केलेलं होतं आणि त्यामुळेच लेनिनच्या मागे ही जी काय प्रजा आहे ती प्रजा उभी राहिलेली होती असं आपल्याला लक्षात येईल, की ज्यामुळे रशियन राज्यक्रांती जी काय होती ती घडून यायला मोठी मदत झालेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाचवा मुद्दा जो काय पाहायचा आहे तो म्हणजे कामगारांची जी काय स्थिती होती ती क्रांतीपूर्व काळामध्ये अतिशय बिकट अशी होती असंही आपल्याला लक्षात येईल. कारण रशियामध्ये साधारणतः 1850 नंतर औद्योगिक क्रांती रशियामध्ये आलेली होती. मोठ्या प्रमाणात कारखान्यांची भरभराट जी काय होती ती रशियामध्ये झालेली होती, मात्र ते युरोपियन मालाशी स्पर्धा करू शकत नव्हते. युरोपियन भांडवलदारांशी स्पर्धा रशियन भांडवलदार करू शकत नव्हते असंही आपल्याला लक्षात येईल. असं जरी असलं तरी कोळसा असेल, लोखंड असेल यांचा जो काय उद्योग होता, खाणींचा जो काय उद्योग होता तो भरभराटीला आलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे या औद्योगिक क्रांतीच्या प्रसारामुळे रशियन समाज जो काय होता तो बदलत चाललेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे मग कारखानदारीमुळे कारखानदार आणि भांडवलदार यांचा एक नवीन वर्ग जो काय होता तो निर्माण झालेला होता. कामगारांचा एक नवीन वर्ग उदयाला आलेला होता, मात्र कामगारांची जी काय स्थिती होती ती शेतकऱ्यांसाठीच बिकट होती असं आपल्याला लक्षात येईल. कारण हे भांडवलदार किंवा कारखानदार जास्तीत जास्त तास या कामगारांना राबवून घेत होते, मात्र त्यांना वेतन जे काय होतं ते अतिशय तुटपुंज देत होते आणि त्यामुळे ह्या कामगारांच्या स्थितीला पारावार राहिलेला नव्हता. अतिशय हलाखीची स्थिती जी काय होती ती कामगारांची झालेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे कमालीचं दारिद्र्य जे काय होतं ते कमालीचं दारिद्र्य ह्या कामगारांमध्ये पसरले होतं. जादा तासाचे कामाचे तास जे काय होते ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले होते. वेतन जे असेल ते अतिशय कमी दिलं जात होतं आणि त्यामुळे या कामगारांच्या ज्या काही सुविधा असतील त्याकडे देखील या भांडवलदारांनी दुर्लक्ष केलेलं होतं. त्यामुळे कामगारांमध्ये रोगराईचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं होतं. अज्ञान मोठ्या प्रमाणात ह्या कामगारांचं होतं आणि त्यामुळे एकूणच या सगळ्याच गोष्टींबाबत ह्या कामगारांना बदल हवा होता आणि म्हणूनच ही कामगार जे काय आहे हे कामगार लेनिनच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले होते. अनेक कामगार संघटना ज्या काय होत्या त्या स्थापन झालेल्या होत्या आणि सर्वच कामगार संघटनांनी लेनिनना जो काय होता तो लेनिनला पाठिंबा दिलेला होता आणि म्हणूनच या कामगार संघटनांनी, कामगारांनी या रशियन राज्यक्रांतीमध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली अतिशय महत्त्वपूर्ण जी काय भूमिका होती ती बजावलेली होती आणि की ज्यामुळे 1917ची रशियन क्रांती घडून यायला मोठी मदत झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचे रशिया जपान युद्ध आणि त्या युद्धामध्ये 1904-05ला हे युद्ध झालं, पण त्या युद्धामध्ये चिमुरड्या जपानने, अतिशय छोट्या अशा जपानने बलाढ्य अशा रशियाचा जो काय पराभव केलेला होता तो पराभव जागतिक राजकारणामध्ये रशियाची नाचक्की ठरायला फार मोठी मदत झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे संपूर्ण जागतिक राजकारणामध्ये रशियाची नाचक्की
जपानने केलेल्या पराभवामुळे झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे राक्षसप्राय असा हा देश रशिया, महाबलाढ्य असा हा रशिया, मात्र चिमुरड्या अशा जपानने त्याचा पराभव केलेला होता. आणि त्यामुळे रशियन राज्यकारणामध्ये नाचक्की जी काय होती ती रशियाची झालेली होती. आणि त्यामुळे या झारशाही विरोधामध्ये कमालीचा जो काय असंतोष आहे तो असंतोष समाजामध्ये निर्माण झालेला होता. विशेषतः कामगारांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, सामान्य प्रजेमध्ये हा असंतोष जो काय होता तो निर्माण झालेला होता. आणि त्यामुळे ही सर्व प्रजा जी काय होती ती लेनिनच्या नेतृत्वाखाली आता एकत्र आलेली होती. मोठा असंतोष निर्माण झालेला होता आणि त्याला केवळ आणि केवळ ही झारशाहीची जी काय अकार्यक्षमता होती तीच कारणीभूत ठरलेली होती. आणि ह्या झारच्या अकार्यक्षमतेमुळेच हा जो काय पराभव होता तो पराभव चिमुरड्या जपानकडून महाबलाढ्य अशा रशियाला पत्करावा लागलेला होता. आणि त्यामुळे रशियन प्रजा जी काय होती ती अत्यंत प्रक्षुब्ध झालेली होती. आणि त्यातूनच रशियन राज्यक्रांती जी काय होती ती रशियन क्रांती घडून आलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. हा पराभवाचा जो काय धक्का होता, हा पराभवाचा धक्का रशियन जी काय झारशाही होती त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला होता. आणि त्याला पुन्हा एकदा तडाखा देण्याचं जे काय जोरदार तडाखा देण्याचं काम जे काय होतं ते लेनिनच्या नेतृत्वाखाली सामान्य प्रजेने केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर 7वं जे काय कारण पाहायचं आहे आपल्या रशियन राज्यक्रांतीचं ते म्हणजे 1905मध्ये देखील अशी क्रांती जी काय होती ती क्रांती करण्याचा प्रयत्न रशियन प्रजेने केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. रशियामध्ये 22 जानेवारी 1905 रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे ह्या शहरामध्ये जो काय राजवाडा होता झारचा, त्या राजवाड्यासमोर सामान्य प्रजा जमलेली होती आणि त्यांनी सुधारणांची मागणी केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मात्र ह्या सुधारणांची मागणी तर झारशाहीने मान्य केलीच नाही. मात्र जे लोक ह्या सेंट पीटर्सबर्गच्या राजवाड्यासमोर जमलेले होते त्या प्रजेचा अनन्वित छळ जो काय होता तो झारच्या दंडेलशाहीमुळे करण्यात आलेला होता असं आपल्याला लक्षात. एवढंच नव्हे तर अनेक जनतेची जी काय होती ती मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल देखील ह्या झार राजेशाहीने लष्कराच्या बळावर केलेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. लष्कराने मोठा हल्ला जो काय होता जनसमुदायावर केलेला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल जी काय होती ती सर्वसामान्य लोकांची तिथं जमलेल्या झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि ही जी काय वार्ता आहे म्हणजे सर्वसामान्य प्रजा जी सुधारणांची मागणी करायला राजवाड्यासमोर जमलेली होती आणि त्यांच्यावर लष्कराने फार मोठा हल्ला केलेला होता. आणि त्यामुळे मोठी जी काय कत्तल झालेली होती त्या कत्तलीची जी काय बातमी होती ती वाऱ्यासारखी संपूर्ण रशियाभर पसरलेली होती. आणि त्यामुळे आता सर्वसामान्य प्रजा तर खवळून उठलेलीच होती, मात्र मध्यमवर्गीय जो काय समाज होता तो देखील खवळून उठलेला होता. विचारवंत जे काय होते ते खवळून उठलेले होते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लेनिनला जी काही क्रांतिकार्यासाठी जी काय प्रेरणा पाहिजे ती प्रेरणा मिळालेली होती ती ह्या 1905च्या क्रांतीतून मिळालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे जनमत जे काय होतं ते खवळून उठलेलं होतं. संपूर्ण रशियामध्ये दंगे धोपे जे काय होते आंदोलनं ती सुरू झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. संप कामगारांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेले होते. आणि त्यावेळी ह्या झार राजाने थोडंसं नमतं या 1905च्या क्रांतीनंतर घेतलेलं होतं. आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे जे काय हक्क होते काही प्रमाणात प्रजेला देण्याचं जे काय धाडस होतं ते केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर रशियन लोकप्रतिनिधी सभा देखील घेतली गेली होती. काही रशियन लोकप्रतिनिधी जे काय होते ते प्रजेकडून निवडलेही गेलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. मात्र त्यानंतर जी काय ड्यूमा किंवा रशियाची संसद जी काय होती ड्यूमा, ही ड्यूमामधले जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांच्यामध्येच आपापसामध्ये मतभेद निर्माण झाले, ऐक्य त्यांच्यामध्ये झालं नाही. त्याचाच फायदा पुन्हा या झार राजेशाहीने घेतला आणि ही ड्यूमा किंवा रशियन संसद जी काय होती ती कमकुवत करण्याचा प्रयत्न जो काय होता यशस्वी प्रयत्न ह्या झारशाहीने केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचंच मतभेद झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ऐक्य न झाल्यामुळे पुन्हा एकदा अनियंत्रित जी काय सत्ता होती ती अनियंत्रित राजसत्ता पुन्हा एकदा या झारशाहीने सुरू केलेली होती. आणि जवळजवळ 1917पर्यंत म्हणजे पुन्हा 12 वर्ष ही अनियंत्रित राजसत्ता जी काय होती ती झारने मोठ्या प्रमाणावर या रशियामध्ये लागू केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे या झार विरुद्ध प्रचंड असंतोष जो काय होता तो जनतेचा निर्माण झालेला होता. आणि त्याचंच रूपांतर जे काय होतं ते या क्रांतीमध्ये झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर सेकंड लास्ट आपल्याला कारण पाहायचं ते म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये जी काय रशियाची हानी झालेली होती
लष्कराची जी काही मोठी प्रमाणामध्ये हानी झाली होती, आर्थिक जी काही हानी झालेली होती, ती हानी या क्रांतीसाठी अतिशय उपयुक्त ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. कारण राज्यातील लोकांची दयनीयावस्था चालू असताना त्यानंतर जी काय प्रजा असेल, सर्वसामान्य प्रजा, शेतकरी, मजूर, कामगार यांची दयनीयावस्था सुरू होती. आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची त्यांची बनलेली होती, बिकट बनलेली होती. आणि अशा काळामध्ये रशियाने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतलेला होता. आणि एवढं भाग तर घेतला, मात्र त्यांचं जे काय लष्कर होतं रशियाचं अत्यंत अकार्यक्षम होतं. रशियन झार राजाचं त्यावर नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळे जर्मनीने अनेक आघाड्यांवर रशियाचा पराभव केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. जी काय अत्याधुनिक असं जे काही शस्त्रसामुग्री पाहिजे ती रशियाकडे नव्हती. अत्याधुनिक असं जे काय प्रशिक्षण पाहिजे ते रशियन लष्कराकडे नव्हतं. आणि त्यामुळे रशिया जो काय होता तो जर्मनीपेक्षा खूप मागासलेला लष्करी बाबतीमध्ये होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर झारच्या अकार्यक्षम अशा नियंत्रणामुळे, कारभारामुळे रशियाचा अनेक आघाड्यांवर पराभव जो काय होता तो जर्मनीने केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे अनेक आघाड्यांवर सैन्याला उपासमार देखील सहन करावी लागलेली होती. आणि त्यामुळे कमालीचा गोंधळ जो काय होता तो गोंधळ लष्करामध्ये देखील निर्माण झालेला होता. आणि त्यामुळेच शेवटी राजकीय कुटुंबाशी जे काही लोक होते, संबंधित जे काही लोक होते, त्यांच्या हत्या देखील झालेल्या होत्या असंही आपल्याला लक्षात येईल. जो काय रासपुटीन हा जो काय राजकीय सल्लागार होता राजा झारचा आणि राणी झरिण्याचा, त्याची देखील हत्या झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे एकूणच जे काय अराजक होतं ते अराजक मोठ्या प्रमाणावर माजलेलं होतं. आणि त्याच अराजकतेचा फायदा घेऊन लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियन राज्यक्रांती जी काय होती ती यशस्वीरित्या घडून आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि शेवटचं कारण आपल्याला पाहायचं ते म्हणजे कार्ल मार्क्सचं जे काय तत्त्वज्ञान होतं ते तत्त्वज्ञान रशियन राज्यक्रांतीसाठी अतिशय पोषक असं तत्त्वज्ञान या कार्ल मार्क्सचं ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. रशियन नेता जो काय होता ज्याच्या नेतृत्वाखाली रशियन राज्यक्रांती घडून आली तो लेनिन हा कार्ल मार्क्सच्या विचारांचा होता. कार्ल मार्क्सचं जे काय विचारांचा जो काय पगडा होता त्याच्यावर जबरदस्त होता. आणि जे मार्क्सचं तत्त्वज्ञान होतं त्या तत्त्वज्ञानानुसारच लेनिनने जे काय होतं ह्या रशियन राज्यक्रांतीची जी काय वाटचाल होती ती वाटचाल केलेली होती. तोच लेनिनच क्रांतीचा उद्गाता होता, मार्गदर्शक होता. आणि त्यामुळे लेनिनने जे काय कार्ल मार्क्सचे विचार आत्मसात केलेले होते त्याचा मोठा अभ्यास केलेला होता. आणि त्यातूनच लेनिनने कार्ल मार्क्सच्या विचारांवर, तत्त्वज्ञानावर आधारित हे जे काय क्रांतीचं जी काय वाटचाल होती ती वाटचाल केलेली होती. आणि त्याला अतिशय ती वाटचाल यशस्वी ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे मार्क्सचं जे काय समाजवादाचं स्वप्न होतं, साम्यवादाचं जे काय स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने लेनिनने या क्रांतीच्या मार्गामधून अंमलात आणलेलं होतं भविष्यामध्ये असं आपल्याला लक्षात येईल. मोठ्या प्रमाणामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली या कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानानुसार अनेक कामगार असेल, त्यानंतर शेतकरी असेल, मजूर असतील, सर्वसामान्य प्रजा असतील, मध्यमवर्ग देखील कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानानुसार आता लेनिनच्या मागे आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे संपूर्ण रशिया जो काय होता तो लेनिनच्या मागे एकवटलेला होता. लेनिनचं नेतृत्व संपूर्ण रशियाने मान्य केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि जे काय कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान जे काय होतं ते तत्त्वज्ञान म्हणजे शोषक आणि शोषित. शोषक कोण? भांडवलदार किंवा कारखानदार. आणि शोषित कोण? कामगार किंवा मजूर. किंवा इकडे शोषक कोण असायचा? सरंजामदार किंवा जमीनदार. आणि शोषित कोण असायचे? सर्वसामान्य शेतकरी. आणि त्यामुळे हे शोषित आणि जे काय शोषक हा जो काय वर्गकलह होता या वर्गकलहामध्ये शेवटी शोषितांचाच विजय होतो असं कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान होतं. आणि हेच कार्ल मार्क्सचं तत्त्वज्ञान डोळ्यासमोर ठेवून लेनिनने क्रांतीची जी काय वाटचाल आहे ती वाटचाल केलेली होती. आणि त्यामुळेच सातत्याने कामगारांचं जे काय सातत्याने शोषण होत होतं, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे काय शोषण होत होतं त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचं काम जे काय आहे ते लेनिनने या क्रांतीच्या माध्यमातून केलेलं होतं. आणि त्यामुळे दूरदृष्टीचा जो काय खंबीर नेता या रशियाला मिळालेला होता. त्यामुळेच कामगार आणि शेतकरी हे दोन्ही मोठ्या संख्येने वर्ग रशियामध्ये होते. आणि तेच वर्ग लेनिनच्या नेतृत्वाखाली आता ही झारशाही उलथून देण्यासाठी एकत्र आलेले होते. दूरदृष्टीचा आणि अतिशय खंबीर नेता लेनिनसारखा मिळाल्यामुळे या कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी
1917ची जी काय कामगिरी 1917ची जी काय बोल्शेविक किंवा ही रशियन राज्यक्रांती आहे ती यशस्वी केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या लेनिनच्या नेतृत्वाखाली हे जे काय क्रांतिकार्य आहे ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं होतं. अनियंत्रित अशी झारशाही जी परंपरागत होती ती आता उलथवून टाकण्यात आलेली होती आणि खऱ्या अर्थाने लेनिनच्या नेतृत्वाखाली कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं राज्य जे काय होतं ते आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. एकूणच देशामध्ये आता जी काय शांतता आहे ती शांतता आता ह्या क्रांती यशस्वी झाल्याने निर्माण झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. पहिल्या महायुद्धामध्ये झारशाही पूर्णतः कोसळलेलीच होती, मात्र क्रांतीने मोठा जो काय धक्का आहे तो या झारशाहीला बसलेला होता आणि ही राज्यक्रांती जी काय होती ती सफल झालेली होती. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने साम्यवादी सोव्हिएत रशियाची म्हणजे एकसंघ रशियाची जी काय निर्मिती आहे ती निर्मिती झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि हा सोव्हिएत रशिया 1917 तर 1991पर्यंत या सोव्हिएत रशिया जो काय होता अतिशय बलाढ्य अशी सत्ता म्हणून जगामध्ये पुढे आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपण रशियन राज्यक्रांती जी काय आहे तिची कारणं जी काय आहे ती कारणं पाहिली. त्यामध्ये आपण सामाजिक कारणं पाहिली, आर्थिक कारणं पाहिली, राजकीय कारणं पाहिली. खरं तर ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणं जी काय होती ती मोठ्या प्रमाणामध्ये या रशियन राज्यक्रांतीसाठी किंवा बोल्शेविक क्रांतीसाठी कारणीभूत ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर प्रजेची जी काय सातत्याने जमिनीची जी काय मागणी होती ती मागणी देखील अतिशय महत्त्वपूर्ण कारण ठरलेलं होतं. कामगारांची जी काय दयनीय स्थिती झालेली होती ती महत्त्वपूर्णरित्या जबाबदार ठरलेली होती क्रांतीसाठी असं आपल्याला लक्षात येईल. 1904-05 रशिया जपानमध्ये जे काही युद्ध झालेलं होतं, चिमुरड्या जपानने महाबलाढ्य अशा राक्षसप्राय अशा रशियाचा जो काय पराभव केलेला होता ते देखील अतिशय महत्त्वपूर्ण कारण ठरले होतं. कारण जगामध्ये नाचक्की या रशिया जपान युद्धामुळे झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर 1905ची जी काय क्रांती होती त्यामध्ये प्रजेवर जो काय अन्याय अत्याचार केला होता, प्रजेची जी काय कत्तल केलेली होती ती कत्तल देखील ह्या कारण जे काय होतं हे क्रांतीसाठी अतिशय पोषक ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये जी काय प्रचंड हानी रशियन लष्कराची झालेली होती ती अतिशय महत्त्वपूर्ण कारण म्हणून रशियन राज्यक्रांतीचं ठरलेलं होतं. आणि शेवटचं कार्ल मार्क्स जे काय तत्त्वज्ञान होतं ते तत्त्वज्ञान जे काय होतं त्यामुळे रशियन क्रांती जी काय होती म्हणजे शोषित आणि शोषक हे जे काय वर्ग होते त्यामध्ये शोषितांचाच जो काय विजय आहे तो विजय होतो हे कार्ल मार्क्स तत्त्वज्ञान होतं. आणि खऱ्या अर्थाने जे काय शोषित होते, मग कामगार होते, शेतकरी होते, या शोषितांचाच विजय जो काय होता तो लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियन राज्यक्रांती घडवून झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे आपण जी काय रशियन राज्यक्रांतीची जी काय कारणं आहेत ती कारणं पाहिलेली आहेत. तुम्हाला याच्यामध्ये काही जरी शंका वाटल्या तर मला फोन करा, व्हॉट्सअपवर मला मेसेज करा. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबतो आहे आणि पुढच्या लेक्चरला आपण रशियन राज्यक्रांतीची जी काही परिणाम आहेत ते परिणाम घेणार आहोत. धन्यवाद.